महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतील आरक्षणासंदर्भात एक महत्त्वपूर्ण सुनावणी सर्वोच्च न्यायालयात होणार आहे। ही याचिका नेमकी कशा संदर्भात आहे, ही सुनावणी काय आहे आणि याचे परिणाम महाराष्ट्रातल्या निवडणुकांवर काय होतील याविषयी चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत ॲडव्होकेट देवदत्त पालोदकर, जे अनेक प्रकरणांमध्ये या संबंधित वकील राहिलेले आहेत। सर, काय सांगाल, या सगळ्याचे परिणाम काय होतील? नाही, मुळामध्ये आजची जी याचिका आहे ती एक कंटेम्प्ट याचिका आहे आणि 2 आहेत, म्हणजे इंटरिम ॲप्लिकेशन्स आहेत। याचिकाकर्त्यांचं म्हणणं असं आहे की 6 मे 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले। सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलं की बंटिया कमिशनच्या आधी जे ओबीसी आरक्षण होतं ते ओबीसी संवर्गाला देण्यात यावं। मात्र के कृष्णमूर्ती या घटनापीठाचा निकाल आणि विकास किशनराव गवळी यांच्या प्रकरणातला निर्णय, तसेच 23 सप्टेंबर 21ला जो ऑर्डिनन्स होता याचासुद्धा विचार राज्य निवडणूक आयोगाने आरक्षण देताना करायला पाहिजे होता। आणि राज्य निवडणूक आयोगाने आता जे आरक्षण दिलेलं आहे त्यामध्ये घटनापीठाच्या निकालाचा, विकास किशनराव गवळी यांच्या निकालात जे निर्देश दिलेले होते त्याचा भंग झालेला आहे। काही ठिकाणी आरक्षणाची मर्यादा म्हणजे SC, ST आणि OBC अशी मिळून 50% वर गेलेली आहे। त्यामुळे त्यांनी हे IA केलेले। त्यांचं म्हणणं आहे की या संदर्भातले रिवाइज्ड आदेश देण्यात यावे आणि हे जे पूर्वीचे निकाल होते याचं पालन करण्यात यावं। आता याचा थेट परिणाम असा होईल की ज्या ज्या ठिकाणी आरक्षणाची मर्यादा ओलांडल्या जात आहे, सर्वोच्च न्यायालयाने जर अर्ज मंजूर केला किंवा त्या संदर्भातले जर रिवाइज्ड काही निर्देश दिले तर मग ज्या ज्या ठिकाणी आरक्षणाची मर्यादा ओलांडलेली आहे त्या ठिकाणी मात्र या निर्देशाचा परिणाम होऊ शकतो। सर, पण या सगळ्याचा एक परिणाम असा होऊ शकतो का की कदाचित जरी निवडणुका झाल्या तर उद्या हे सगळेच अपात्र ठरू शकतात जे निवडून येतील ते? यापूर्वी असं झालेलं आहे आणि तोच मूळ याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद आहे। मात्र आता आपण जर पाहिलं तर 6 मे 2025 रोजी बंटिया कमिशनच्या अगोदर जे आरक्षण होतं ते देताना सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट नमूद केलेलं आहे की जे काही निवडणुका होतील त्या पुढील आदेशाला याचिकेमधील जे काही होतील त्याच्या अधीन राहतील। त्यामुळं ऑलरेडी ज्या काही निवडणुका होणार आहेत त्या याचिकेच्या निर्णयाच्या अधीन राहूनच होणार आहे। त्यामुळे कुठं भविष्यात संविधानिक उल्लंघन झालेलं असेल तर त्या निवडणुकांवर निश्चितच तो परिणाम होऊ शकतो। थँक्यू सो मच सर। आपल्यासोबत होते ॲडव्होकेट देवदत्त पालोदकर, ज्यांनी सविस्तर माहिती दिली आहे सुनावणी संदर्भात। व्हिडिओ जर्नलिस्ट वेद पांडेसह सोमेश कोलगे, ABP माझा, नवी दिल्ली। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।